पटकन ती वैद समीरमध्ये आज आपण आलो आंगणेवाडीला, जी दक्षिण काशी म्हणून आंगणेवाडीला ओळखली जाते। आज आपण माझ्या मागे बघू शकता किती जनसमुदाय आहे तो, आणि असंख्य जनसमुदायामध्ये VIP, खासदार, आमदार, मंत्री हे सर्व या जत्रेला येऊन भराडी देवीचा आशीर्वाद घेऊनच पुढे जातात। आणि अशी ही भराडी देवीची आज जत्रा आहे, आणि या जत्रेला आपण तुम्ही बघताय की ती प्रचंड प्रमाणात मोठी गर्दी आहे ती। वाट पाहत आहे वैशाली चाहूल विनोद वसंत चौधरी, विनोद वसंत चौधरी, विनोद पासे गाव आले, विनोद पासे गाव आले, कुठे आधी तुम्ही पोलीस नियंत्रण करण्याचे वापरण्यात आला। विनोद पासे विश्वास म्हणजे वाट पाहत आहे। पोलीस आणि संप्रदाय दरवर्षी आई भराडी देवीच्या चरणाला नतमस्तक व्हायला आणि तिचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळून पारंपरिक आणि धार्मिक भावनेने मी येत असतो। याही वर्षी मी या ठिकाणी आलो आहे। आईचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळतच राहील, मिळू अशा पद्धतीच्या सदिच्छा आणि भावना या ठिकाणी गर्दी झालेली आहे। ती गर्दी कमी कशी होईल यावर नियंत्रण करायचं आहे। लवकरात लवकर भाविकांना दरवर्षीप्रमाणे आंगणेवाडी भराडी देवीचा आशीर्वाद आम्हाला आहे, आणि यावर्षी सुद्धा मनोभावे आम्ही त्याची पूजा केली आणि आशीर्वाद तिथे घेतले। आज मला नसेल की संपूर्ण महाराष्ट्रातलं हे दैवत, आराध्य दैवत असलेल्या आंगणेवाडी भराडी देवीमध्ये आज लाखोंच्या संख्येने उच्चांक आज गर्दीने घातला आहे, आणि त्याची कीर्ती दूरवर पसरली आणि ही अशीच दूरवर पसरत जाईल खरं तर। आणि तिचा आशीर्वाद आम्हा सर्वांवर या ठिकाणी राहील अशी मी देवीकडे प्रार्थना करतो। विजय लाटेकर आणि आपण तिथे निवासस्थानाची व्यवस्था आहे, तिथे झाले। विजय लाटेकर ठाणे आपण निवासस्थानाची व्यवस्था आपली तिकडे झाले। सीमा परब घाटकोपर मुंबई, सीमा परब घाटकोपर मुंबई आपण ऐकत असाल। आपले नातेवाईक पोलीस कंट्रोल रूमजवळ आपली वाट पाहत आहे। सीमा परब घाटकोपर मुंबई आपण ऐकत असाल। आपले नातेवाईक रुग्णालय वाट पाहत आहे। भराडी देवी नेहमीच आमच्या जिल्ह्यासाठी आणि ह्या सर्व कोकण पट्टीवर आणि विशेषतः मुंबईतून येणाऱ्या भक्तांवर नेहमीच तिचे आशीर्वाद लावत असतात। ते तसेच आशीर्वाद लाभत राहून दे, आणि या जिल्ह्याची आणि महाराष्ट्राची सातत्याने प्रगती होत राहून दे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना केलेली आहे। काय नेमकं साखर करतात भराडी देवीचं नेमकं काय साखर करतात? दरवर्षी न चुकता मी
दर्शनाला येत असतो आणि दरवर्षी देवीचा मी आशीर्वाद घेत असतो. आज माझी 9वी टर्म होते आहे आणि या महाराष्ट्रात या देशामध्ये आणि जगामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड कालिदास गोंडकरने केला. हा देवीचा आशीर्वाद, ते आशीर्वाद घेण्यासाठी मी इथे उपस्थित आहे. आपली पाहुणी मंडळी इथे वाट पाहते. सर्व रिझर्व बंदोबस्त अंगणवाडी बंदोबस्तासाठी असलेले सर्व रिझर्व बंदोबस्ताचे अंमलदार नियंत्रण कक्षासमोर तात्काळ खाली होते. ऑल बंदोबस्त सतर्क राहायचं. जत्रेमध्ये गर्दी वाढत आहे. सर्व पॉईंटचे बंदोबस्त, मोटरसायकल पेट्रोलिंग, पायी पेट्रोलिंग, मोबाईल पेट्रोलिंग आणि सर्व एंट्री पॉईंटचा बंदोबस्त सतर्क राहायचं. माननीय वरिष्ठ नमस्कार, जय भराडी. आज आम्ही लालबागवरनं सगळे मित्रमंडळी देवीच्या दर्शनाला, भराडी देवीच्या दर्शनाला आलो आहे. आम्ही कुठचाही पास किंवा कुठचं VIP अशा लाईनीतनं नाही, आम्हाला देवीने आणलं इथपर्यंत. आमचं दर्शन सहज 10 मिनिटात आमचं दर्शन झालं आणि आज खूप प्रसन्न वाटते. देवीचं दर्शन घेतलं आणि हाच आशीर्वाद घेऊन आम्ही आमच्या घरी जाणार. आम्ही लालबागला राहतो. आमच्या घरच्यांना आईचा निरोप कळवणार. खूप मस्त वाटते, छान वाटते. जय असो. मला असं वाटतं की महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी जर कुठली जत्रा असेल तर ती अंगणेवाडीची जत्रा असते. आणि अंगणेवाडीच्या देवीवर महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचा प्रचंड विश्वास आहे. या दिवशी इथं येऊन दर्शन घ्यावं आणि पुढील वर्षभर आपल्या ज्या काय मागण्या आहेत त्या देवीसमोर मांडाव्यात आणि मग पुढच्या वर्षी सगळेजण नवस फेडायला इथं येत असतात. आता ही एक परंपरा झालेली आहे महाराष्ट्राची आणि हा एक दिवस अनेक लोक आपल्या मनातल्या असलेल्या ज्या काही प्रार्थना आहेत त्या सांगण्यासाठी इथे येतात आणि अनेक लोकांच्या त्या प्रार्थना विश्वासाची दैविक प्रतिभा ओळखली जाते आणि म्हणून आज आम्ही देखील आमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आकांक्षा त्या मांडण्यासाठी इथे आलेलो. मालवणवरून येणारे जे भाविक आहेत, मालवणवरून येणारे जे भाविक आहेत त्या दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत. बावला कोणतरी भेटले तुम्हाला आमचं 2 मिनिटात फ्रीचा लागेल. जवळजवळ 35 वर्ष आम्ही हा प्रसाद बनवतो भाविकांसाठी. काय विशेष असतं याचं, या प्रसादाचं एक वेगळी टेस्ट आहे म्हणते. आम्ही जो प्रसाद बनवतो
त्याच्यामध्ये यावर्षी आम्ही मँगो शिरा म्हणून बनवलेला आहे. दरवर्षी आमचा पायनॅपल शिरा असतो, यावेळी वेगळं म्हणून मँगो शिरा. सकाळी किती वाजता म्हणजे पहाटेपासून? हो, आम्ही पहाटे 3 वाजता दर्शन घेऊन येतो देवीचं, ज्यावेळी यात्रा सुरू होते त्यावेळी, आणि मग नंतर पाहुणी मंडळी पण यायला त्याच वेळी सुरुवात होते आणि त्याच वेळी आमची प्रसाद हा आम्ही वाटप करतो. तुमचं नाव? मीनाक्षी अतुल आंगणे. की आम्ही जत्रेचा हा प्रसाद गेले 40 वर्षाच्या वरती देतोय आणि हे जो प्रसाद देण्याची प्रथा आहे ह्याच्यात आमचं भाग्य समजतो आम्ही, कारण खूप लोकांना येतात, लांब लांबनं येतात, तर इकडे येतात तर प्रसाद देतात, ते अगदी खुशीने दरवर्षी तो प्रसाद घ्यायला आमच्या घरी येतात, तर त्याच्यातच आमचा आनंद आहे. माझं नाव कल्पना सुनील आंगणे. हां, आमची ही भराडी माता आहे ना, ही खूप जागृत दैवत आहे, त्यामुळे अनेकांची तिच्यावर श्रद्धा आहे. जो माणूस 1 वर्ष आला तो प्रत्येक वर्ष पुढे येतच राहतो. असं म्हणतात की आमची देवी ही नवसाला पावते, त्याच्यामुळे खूप भाविक येतात त्या दिवशी. आणि ही आमची 1.5 दिवसाची जत्रा असते आणि पहिला दिवस हा भाविकांचा मान असतो. पहिल्या दिवशी आम्ही आंगणे कुटुंबीय ओट्या भरत नाही. भाविकांच्या ओट्या पहिल्या दिवशी झाल्यावर पुढच्या अर्ध्या दिवसात आमच्या ओट्या असतात. जत्रा जरी म्हटली की 1.5 दिवसाची आहे, परंतु ती जवळजवळ 2 दिवस चालते. 1.5 दिवस पुरत नाही, इतके भाविक येतात आणि आम्हाला खूप आनंद असतो. त्यावेळेला जे आम्हाला इतर वेळेला आमच्या घरी भेटत नाहीत मुंबईत भाविक, ते आम्हाला सगळे इथे भेटतात, बरीचशी आमचे मित्रमंडळी. आणि आमच्याकडे लवकर सुरू होते जत्रा तेव्हा आम्ही फक्त सकाळी शिरा आमच्या वेगवेगळ्या प्रकारचा, जसं ह्यांनी सांगितलं तसं, आणि संध्याकाळी आमच्या प्रत्येक घरातून देवीला प्रसाद जातो. त्या प्रसादामध्ये 5 भाज्या असतात, वाटाण्याचं सांबार, त्याच्यानंतर देवीसाठी वडे, खीर, हे सगळं असतं आणि प्रत्येक घरातली एक सवाष्ण तो प्रसाद घेऊन जाते आणि देवळामध्ये देवीचा प्रसाद बनवला जातो आणि तो प्रसाद घरी येतो. आणि त्या प्रसाद मिळावा म्हणून अनेक भाविक आमच्याकडे जेवायला येतात आणि त्यामुळे आम्हाला त्यातून खूप आनंद मिळतो. म्हणजे आमचं भाग्य असते की सगळेजण, आणि त्या निमित्ताने आम्हाला सगळेजण भेटतात पण, आणि त्यांनाही देवीचं दर्शन सगळं व्यवस्थित होतं. मनीषा दीपक आंगणे.